अंतर्मनाचे मार्गदर्शक आणि मधील अनुभव. अतींद्रिय ज्ञान च्या सरावामध्ये मानवी मनाचे अनेक अद्भुत आणि गूढ अनुभव समोर येतात. या सरावातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मानसिक प्रयोगशाळेमध्ये निर्माण होणारे मार्गदर्शक काउन्सलर्स. हे मार्गदर्शक कधी-कधी इतके जिवंत आणि वास्तविक वाटतात की त्यांचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या अनुभवावर खोलवर पडतो. एका विद्यार्थ्याच्या अनुभवातून हे स्पष्ट होते की त्याच्या मानसिक जगात त्याला दोन मार्गदर्शक भेटले. एका ठिकाणी तो आणि त्याचा मार्गदर्शक एका निर्जन किनाऱ्यावर पोहोचतात, जिथे त्यांना दुसरा मार्गदर्शक भेटतो. सुरुवातीला हे मार्गदर्शक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण एकमेकांशी संवाद साधतात. या सर्व गोष्टी विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीत घडत असल्या तरी त्या त्याच्यासाठी खूप जिवंत अनुभव असतात. पुढील दिवशी जेव्हा प्रत्यक्ष केस रुग्ण वर काम करण्याची वेळ येते, तेव्हा विद्यार्थ्याला एका स्त्रीबद्दल माहिती मिळते. त्याचे मार्गदर्शक जरी थोडे खेळकर वागले, तरी त्यांनी त्या स्त्रीच्या शरीरातील समस्या ओळखली. विद्यार्थ्याला तिच्या पोटाच्या जागी एक लालसर, चमकणारी आतडी दिसली. नंतर कळते की त्या स्त्रीला डायव्हर्टिक्युलायटिस, आतड्याची सूज, हा आजार झाला होता. यावरून असे सूचित होते की मानसिक अनुभव कधी-कधी वास्तवाशी संबंधित असू शकतात. या प्रकारचे मार्गदर्शक नेमके काय असतात, हे पूर्णपणे स्पष्ट नाही. ते कदाचित आपल्या कल्पनाशक्तीचे रूप असू शकतात किंवा आपल्या अंतर्मनातील आवाजाचे इन्नर व्हॉइस प्रतीक असू शकतात. काहींच्या मते ते आपल्या मनातील गूढ शक्तींचे प्रतिबिंब असतात. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा विद्यार्थी या मार्गदर्शकांशी संवाद साधायला शिकतो, तेव्हा त्याला मौल्यवान मार्गदर्शन मिळते. इतिहासातही अशा प्रकारच्या अनुभवांचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ सोक्रेट्स यांना देखील एक अंतर्गत आवाज मार्गदर्शन करत असे. त्यांच्या मते, हा आवाज त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत असे, पण काय करावे हे थेट सांगत नसे. यावरून असे दिसते की अंतर्मनाचे मार्गदर्शन ही संकल्पना नवीन नसून प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या सर्व अनुभवांतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो, आपल्या आत एक शक्तिशाली मार्गदर्शक आहे. जर आपण त्याच्याशी संपर्क साधायला शिकलो, तर तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी मदत करू शकतो. शेवटी, चा सराव हा केवळ गूढ किंवा अद्भुत अनुभवांसाठी नाही, तर तो आपल्या अंतर्मनाशी जोडण्याचा आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.